मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांचा संप आज सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला। बेस्ट उपक्रमातील या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा म्हणजे मेस्मा अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे। त्याचवेळी वेटलीच कंत्राटदारांनाही मेस्मा अंतर्गत नोटीस देण्यात आल्याची माहिती ही बेस्ट प्रशासनानं दिली आहे। दरम्यान बेस्टच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांकडून बसेसची अडवणूक आणि दगडफेक प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात 11 गुन्हे दाखल करून 23 कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे। तसंच 22 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 100 बसेस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले। उद्याच्या नीट परीक्षेसाठी मुंबईतल्या 63 केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी अतिरिक्त 60 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या बसेस सकाळी 9 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत चालवण्याचे आदेश हे डेपो व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत। बेस्टच्या संपावर तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत। कारण उद्या नीटची परीक्षा आहे आणि त्यामुळे उद्या MSRTCच्या बसेसना 60 बसेसची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलेले आहे। दरम्यान बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांच्या संपावर आज दिवसभरात कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे उद्या रविवारीही सलग तिसऱ्या दिवशी हा संप सुरू राहणार आहे। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीसोबत बैठक घेतात का आणि त्या बैठकीतून संपावर तोडगा काढला जातो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्याच पार्श्वभूमीवर आपण आपला प्रतिनिधी ईशान देशमुखकडून अधिक माहिती जाणून घेऊया। ईशान, नेमकी काय परिस्थिती होती आज बेस्टच्या संपामुळे आणि या संदर्भात मुख्यमंत्री उद्या तोडगा काढण्याची शक्यता आहे का? आज नक्कीच आज दुसरा दिवस आहे या संपाचा। कुठेतरी मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आपण जर मुंबईची एक पार्श्वभूमी पाहिली तर लोकल सेवा ही एक लाईफलाईन आहे आणि त्यानंतर जर कुठली मुंबईकरांसाठी लाईफलाईन असेल ती म्हणजे बेस्टची बस सेवा। पण आज दुसऱ्या दिवशी देखील ही बस सेवा चालू झाली नाही। काल प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली, त्यांनी त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण सर्व मान्य करू हे सांगितलं। पण कृती समिती कुठेतरी अडून बसली की आम्हाला जे आश्वासन पाहिजे ते एकतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहिजे किंवा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाहिजे। आज हे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये होते, त्यामुळे ही बैठक होऊ शकलेली नाही। पण उद्याच्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मुंबईमध्येच आहेत, त्यामुळे कुठेतरी ही बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच कुठेतरी यावरती तोडगा निघेल। पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिला पाहिजे की प्रशासन आता कुठेतरी हालचाल करत आहे। मेस्मा अंतर्गत जो कायदा आहे त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांना आता नोटीस पाठवण्यात येत आहे। त्याचसोबत आपल्याला माहिती असेल की काल ज्या दिवशी हा ईशान, या बातमीचा आपण आढावा घेतलेला आहे। आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। धन्यवाद ईशान।